नमस्कार मंडळी। तर आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये मी रमा रुक्मान मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आहे श्रावणातला दुसरा शुक्रवार आणि माझा पहिला श्रावणी शुक्रवारचा जो व्हिडिओ होता त्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे खूप मनापासून धन्यवाद। तर मंडळी, आज आहे श्रावणी शुक्रवार, त्यात आहे आज नारळी पौर्णिमा आणि वरदलक्ष्मीचं व्रत सुद्धा आहे। तर आज खूप छान असा पावन असा दिवस आहे। तर आजच्या दिवसामध्ये मी काय काय केलं आहे ते आज पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये काय काय केलं आहे ते सर्व डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघा। तर चला। तर मंडळी बघा, आज नारळी पौर्णिमा होती, त्यामुळे खूप दिवस झाले मी हळदीचं लेपन हे उंबरठ्याला केलंच नव्हतं। कारण आमच्या शेजारी रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे घरामध्ये प्रचंड धूळ येते आणि उंबरठा तर दररोज 2 वेळा पुसला ना तरी सुद्धा तिथे धूळ येते, त्यामुळे घराबाहेर सतत धूळच असते। म्हणून मी हळदीचं लेपन हल्ली बरेच महिने झाले मी केलंच नव्हतं। तर म्हटलं आज खूप छान दिवस आहे, पौर्णिमा सुद्धा आहे, म्हणून मी हळदीचं लेपन करून घेतलं। तर मी इथे पातळच मिश्रण केलं होतं की जेणेकरून आपण ते सहजपणे पुसू शकतो। असो, पण जेव्हाही तुम्ही छोटीशी रांगोळी काढता, हळदीचं लेपन करता, उंबरठ्याला छान असं फुलांनी सजवता, त्यावेळी खरंच एक सकारात्मक अशी ऊर्जा आपल्याला दिवसभर जाणवते। खरं सांगायचं तर दरवाजाच्या बाहेर मी दररोज रांगोळी नाही काढत, जेव्हाही चांगला सण असतो तेव्हाच काढते, कारण ती पायाने तशीही पुसली जाते। तर त्यामुळे मी घराच्या आतमध्ये माझ्याकडे जे मार्बलचे स्क्वेअर मी ठेवलेले आहेत त्याच्यावरतीच मी रांगोळी काढते। देवाऱ्यावरती एक छोटीशी रांगोळी काढते आणि खाली एक लांबट माझ्याकडे अशी पट्टी आहे, तर त्याच्यावरती देवांचे मंत्र, जसं की वाराप्रमाणे कधी कधी काढते किंवा काही सण असेल तर त्या देवाचा मंत्र, अशी रांगोळी मी काढून घेत असते। तर मंडळी, हा आहे लक्ष्मी दिवा आणि हा माझ्या सासूबाईंना गिफ्ट मिळालेला होता। पण आज छान अशी श्रावणी शुक्रवारची पूजा होती, त्यात पौर्णिमा, म्हणून हा दिवा प्रज्वलित करायचा असं मी ठरवलं होतं। पण हा दिवा जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर लावणार असेल तर नुसता लावू नका, बघा त्याला छान असं ना हळदी कुंकवाने ओलं करायचं, हळदी कुंकू, आणि ते सुंदर असं सर्व बाजूंनी त्याला 5 असे हे लावून घ्यायचे बोट, आणि त्यानंतर जो दिवा आपण प्रज्वलित केल्यानंतर इतका सुंदर दिसतो। मग त्याला तुम्ही हळद कुंकू लावून झाल्यानंतर थोड्याशा अक्षता ठेवून एखादं फूल वाहून हा दिवा लावा, खरंच खूप प्रसन्न वाटतं। आणि आज ना मोगरा प्रचंड महाग होता, म्हणजे इथे ठाण्यामध्ये तर 50 रुपयाला 2 वगैरे इतके महाग गजरे मिळतात, त्यामुळे आज तगरीचेच गजरे मी आणले होते, तगरीच्याच वेण्या। तर ही तगर असते ती स्वस्त असते, म्हणजे मी तुम्हाला कंपॅरिझन सांगते बघा, इथे 50ला 2 मोगऱ्याचे गजरे मिळतात, तर तुम्हाला 50ला 4 किंवा 50ला 5 असे हे गजरे किंवा वेण्या मिळतात, तर हे थोडे स्वस्त पडतात, म्हणून मी हे आणते। तर ही ना खरीच फुलं आहेत। मला प्रत्येक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ना ह्याच्यासाठी खूप कमेंट्स येतात की ताई कुठे मिळतात, प्लीज ह्याची लिंक द्या। तर बघा, ही खरी फुलं आहेत आणि फुलांच्या बाजारामध्ये किंवा फुलवाले जे कोणी असतात त्यांच्याकडे ह्या वेण्या सहजपणे ठाण्यामध्ये तरी मिळतात। आता तुम्ही कोणत्या शहरामध्ये असाल तिथे जिथे फुल मार्केट असेल तिथे तुम्ही चेक करा। तर हा जो लक्ष्मीचा दिवा आहे ना, त्यामध्ये मी अजून एक छोटासा दिवा लावला आहे, कारण हा जो लक्ष्मीचा दिवा आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट मी प्रज्वलित केलं नव्हतं, कारण मला मागच्या 1-2 वेळेचा अनुभव आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही तेल टाका किंवा तूप टाका, कितीही चांगली वाट टाका, तरी सुद्धा हा दिवा गळतो, म्हणजे काहीतरी ह्याला लिकेजचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी ह्याच्यामध्ये हा छोटासा दिवा लावते। तर ह्या दिव्यावरती ना महालक्ष्मी ही कोरलेली आहे आणि दोन्ही बाजूला हत्ती आहेत, तर खूप सुंदर वाटतो हा दिवा। आणि आज वरदलक्ष्मीचं व्रत सुद्धा होतं, त्यामुळे हा दिवा मी आज लावला होता। तर आमच्या शेजारी ना ज्या ताई आहेत त्या वरदलक्ष्मीचं व्रत करतात, तर पुढे मी त्यांचा व्हिडिओ हा अटॅच केलेलाच आहे। मी त्यांच्या घरी गेली होती, त्यांनी मला हळदी कुंकाला आज बोलवलेलं होतं। तर बघा, सर्व देवींना आज मी अभिषेक करायचा असं ठरवलेलं होतं। तर आज मला मुख्य करून ना माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीचा
अभिषेक करून घ्यायचा होता. तर बघा, मी बहुतेक घरांमध्ये ना पाहिलं आहे की लक्ष्मी देवीची मूर्ती असते, अन्नपूर्णेची तर असतेच असते, पण खूप क्वचित लोकांकडे सरस्वती देवीची मूर्ती असते. तर मी असं म्हणत नाहीये की माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही घ्या, पण बघा, आपल्याला असं वाटतं की आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं किंवा त्यांची प्रगती व्हावी शैक्षणिक, पण आपण किती जण देवाऱ्यामध्ये सरस्वती देवीची उपासना करतो किंवा सरस्वती यंत्र असतं आपल्याकडे. तर असं आपण नेहमी आपल्याकडे माता लक्ष्मी यावी म्हणून तिची बहुतेक स्त्रिया मी पूजा करताना पाहिलेलं आहे. वरदलक्ष्मीचं व्रत करतात, वैभव लक्ष्मीचं व्रत करतात, मार्गशीर्षाचं व्रत करतात, पण मुलांकडून किती जण सरस्वती देवीची उपासना करून घेतात. तर जर आपल्याला सरस्वती देवी ही जर आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपोआपच आपल्याकडे लक्ष्मी देवी ही प्रसन्न होणार आहे. कारण की आपल्याकडे जर शिक्षणच नसेल तर आपण कसे पैसे कमवणार, असं मला तरी वाटतं. तर हे बघा, प्रत्येक देवाचे स्वतःचे असे बलस्थान असते. त्यामुळे जसं आपण लक्ष्मी देवींना प्रसन्न करण्यासाठी तिची उपासना करतो, तसं सरस्वती देवींची सुद्धा उपासना केली पाहिजे. म्हणून गणपती बाप्पा, लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवी या तिघांचीही आपण पूजाही करत असतो. तर म्हणूनच आज मी दोन्ही देवींना हळद कुंकूने, याशिवाय दुधाने सुद्धा अभिषेक करून घेतला होता. तर आज पौर्णिमा होती, त्यामुळे मी अन्नपूर्णा देवीच्या स्थानामधील तांदूळ सुद्धा बदलून घेतले होते. तर बघा, जेव्हा ही मूर्ती आपण धुतो किंवा स्वच्छ करतो तर ती कोरडी करून घ्या. जास्तीत जास्त ती कोरडी होईल ह्याचा प्रयत्न करा, कारण थोडी जरी ती दमट असेल ना तर ते तांदूळ सुद्धा तसेच दमट होतात आणि लवकर खराब होतात. त्यामुळे दर 15 दिवसांनी जरी तुम्ही बदलले तरी चालू शकतं, म्हणजे अमावास्येला, पौर्णिमेला असं करू शकता. तर तुम्ही मला नेहमी म्हणता तुमची पूजा ताई खूप छान दिसते, खूप प्रसन्न वाटतं. तर बघा, आपण पूजा करताना नुसती फुलं आहेत म्हणून लावली, आपल्याला काही म्हणजे कलरचं कॉम्बिनेशनचं काही विचार न केला आणि हवी तशी फुलं मांडली तर तसं होत नाही. बघा, प्रत्येक फूल वाहताना सुद्धा मी त्याचा आकार बघते, रंग बघते, रंगसंगती कशी आहे बघते. जर गणपती बाप्पाला मध्ये मला लाल रंग वापरायचा आहे तर दोन्ही देवींना परत मग वेगळं काहीतरी कॉम्बिनेशन घ्यायचं किंवा त्या दोघींना सेम होईल अशी रंगसंगती करायची, असं काहीतरी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतात. मग फुलं सुद्धा घेताना मग ती सेम साईजची असतील ह्याचा मी विचार करते. एखाद्या देवाला आपण खूप मोठं फुल वाहिलंय आणि दुसऱ्या देवाला त्याच्याच शेजारी जो देव आहे त्याला छोटंसं फुल वाहिलंय, परत मोठं वाहिलंय, असं करू नये. तर काहीतरी त्या सगळ्यांमध्ये सिमेट्रिकल दिसावं ह्याची काळजी करायची असते. आणि हे सगळं आपण करायला थोडासा वेळ द्यावा लागतो अर्थातच, पण ते सगळं केल्यानंतर पूजा खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटते. तर तुम्ही सुद्धा तुमची पूजा ही आकर्षक दिसावी आणि छान दिसावी ह्यासाठी फुलांची निवड सुद्धा अशी रंगसंगती करताना योग्य रीतीने करावी. तर मंडळी, ह्या शुक्रवारी 3 वेगवेगळे योग हे एकाच दिवशी जुळून आले होते. नारळी पौर्णिमा, वरद लक्ष्मीची पूजा आणि त्यात आपला श्रावणी शुक्रवार म्हणजे जिवतीची पूजा सुद्धा. तर खूप छान असा हा योग आलेला होता. तर बघा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये श्रावणी शुक्रवारी ही जिवतीची पूजा ही केली जाते, ज्याला आपण जरा जिवंतिका पूजन असं सुद्धा म्हणतो. परंतु वरदलक्ष्मीचे व्रत सुद्धा काही जण हे करतात. तर हे वरदलक्ष्मीचं जे व्रत आहे ते दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशामधल्या गृहिणी हे वरदलक्ष्मीचं व्रत हे करत असतात. तर बघा, देशभराच्या विविध भागांमध्ये हे व्रत विविध नावाने ओळखले जाते. तर मंडळी, या व्रताची आता आपण कथा ही जाणून घेऊयात. तर बघा, वरदलक्ष्मीची कथा अशी आहे की एकदा कैलासावरती शिव पार्वती सारीपाट खेळत होते. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल या दोघांमध्ये वाद निर्माण झाला आणि अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा श्राप दिला.
परंतु भगवान शिवशंकरांनी त्याचा निर्णय हा योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उशाप देण्यासाठी सुद्धा सांगितले. तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया या वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले. त्यामुळे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून घेतली आणि ते व्रत सुद्धा त्याने केले. परिणामी तो रोगमुक्त झाला. तर अशी वरदलक्ष्मीची व्रतकथा पुराणामध्ये आढळून येते. तर घराच्या ईशान्य दिशेला आपण मंडप घालून तिथे चौरंगावरती कलश स्थापना या दिवशी करायची असते आणि त्या कलशावरती वरदलक्ष्मीचे आवाहन करायचे असते. देवीला 21 पदार्थांचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया ब्राह्मणांना वाण द्यायचे असते. देवीची कथा वाचून ह्या व्रताची विधी ही संपन्न होते. तर हे व्रत केल्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती अखंड राहते अशी मान्यता आहे. तर श्रावणी शुक्रवारी जे आपण जीवतीची पूजा करतो, जराजीवंतिकेचे जे काही व्रत असतं, तर त्या एखाद्या शुक्रवारी आपलं जसं जमेल तसं एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपण बोलवून तिचं आदरातिथ्य करून तिला भोजन द्यायचं असतं. तर माझ्या ज्या नणंदताई आहेत गीताताई, तर त्यांनाच मी बोलवलं होतं जेवणासाठी. तर म्हटलं आज खूप सुंदर असा योगायोग जुळून आला होता. खूपच छान असे आजच्या दिवशी पौर्णिमा पण होती, वरदलक्ष्मी व्रत होतं, त्याच आपला श्रावणी शुक्रवार. तर म्हटलं ह्या शुक्रवारी आपण हे सवाष्ण भोजन करूया. तर अगदी साधा आपला मेनू होता आणि आज पुरणपोळीचा बेत केलेला होता. तर देवीला सर्वात प्रथम मी एक पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही सवाष्ण भोजन हे करून घेतलं आणि संध्याकाळी ताईची छान अशी ओटी सुद्धा मी भरून घेतली. तर मंडळी बघा, आपल्या या श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या हे भरणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मग तुम्ही स्वतः सुद्धा हिरव्या बांगड्या भरा. याशिवाय तुमची वहिनी असेल किंवा नणंदबाई असतील त्यांना सुद्धा तुम्ही हिरव्या बांगड्या ह्या भरू शकता ह्या महिन्यामध्ये. तर बघा, श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाला हे अतिशय महत्त्व असून हिंदू धर्मानुसार या दिवसामध्ये हिरव्या रंगाची वस्तू ही आपल्या जवळ ठेवणे किंवा घालणे हे शुभ मानले जाते. तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या घातल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. तर आमच्या शेजारी हे वरदलक्ष्मीचं व्रत ह्या ताई करतात. तर त्यांच्या घरी मी संध्याकाळी हळदी कुंकूसाठी गेले होते. तर बघा किती सुंदर आणि प्रसन्न अशी त्यांनी पूजा केली होती. तर मंडळी, आपण देवांचं वर्णन बघा असं आपले माता पिता किंवा बंधू सखा आहेत असं वर्णन करत असतो. तर त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा सर्वात आधी आपण देवांना राखी बांधतो आणि त्यानंतर आपल्या भावाला ही राखी बांधत असतो. आणि आजही अनेक स्त्रिया ज्यांना सख्खा भाऊ नसतो तर त्या कृष्णालाच राखी बांधतात. तर माझ्या लाडक्या कृष्णाला सर्वात आधी मी राखी बांधून घेतली, स्वामींना राखी बांधून घेतली आणि त्यानंतर रक्षाबंधनचा सण हा साजरा केला. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद.